नमस्ते आणि हाफ ॲडर्स वरील या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे हाफ ॲडर्स हा एक प्रकारचा ॲडर्स असतो. एक इलेक्ट्रॉनिक सर्किट जे संख्यांची बेरीज करण्याचे काम करते. हाफ ॲडर्स 2 सिंगल बायनरी डिजिटल बेरीज करण्यास सक्षम असते आणि आउटपुट प्लस कॅरी व्हॅल्यू प्रदान करते. उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी आपण हे करू शकतो. हाफ ॲडर सर्किट तयार करा आणि ट्रुथ टेबलची पडताळणी करा आणि हाफ ॲडर सर्किटच्या ऑपरेशनचा चांगला सराव करून घ्या. आपण आपले सर्किट असेंबल करण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपल्याकडे सर्व आवश्यक टूल्स आणि मटेरियल्स आहेत याची खात्री करूयात. आपल्याला खालील टूल्स आणि इक्विपमेंट आवश्यक असतील, जसे की डिजिटल ट्रेनर किट 1 संख्या, प्रोब्ससह डिजिटल मल्टीमीटर 1 संख्या, वायर स्ट्रिपर 1 संख्या आणि ट्विझर 1 संख्या. आपल्याला खालील मटेरियल किंवा कॉम्पोनंट्सची देखील आवश्यकता असते, जसे की IC 7400 1 संख्या, IC 7486 1 संख्या, हुकअप वायर आवश्यकतेनुसार. हाफ ॲडर म्हणजे काय याचा रिकॅप करणे देखील महत्त्वाचे. हाफ ॲडर हे 2 सिंगल बिट संख्यांच्या बायनरी बेरीज करण्यासाठी डिझाईन केलेले डिजिटल सर्किट असतात. हे इनपुट ए आणि बी घेतात. दोन्ही सिंगल डिजिट बायनरी संख्या आणि 2 आउटपुट तयार करतात. विशेषतः सिंगल बिट बायनरी संख्या ए आणि बी साठी तयार करतात. हाफ ॲडर 2 आउटपुटची गणना करतात, एस आणि सी, जेथे एस ही बेरीज आणि सी हा कॅरी असतो. आता आपण हाफ ॲडर सर्किट्सच्या ऑपरेशन्सला पाहूया. केस 1, जिथे ए 0 आहे आणि बी 0. बायनरीची बेरीज करण्यानुसार सम शून्यावर राहते आणि लोअर ऑर्डर बिट्समधून कोणताही प्रॉपगेशन नसल्यामुळे कॅरी बिट जनरेट होत नाही. म्हणून एस बरोबर 0 आणि सी बरोबर 0. केस 2, ए बरोबर 0 आणि बी बरोबर 1. याचा परिणाम म्हणजे सम आउटपुट कॅरी शिवाय 1 बनते. सिंगल ॲक्टिव्ह बिट थेट सममध्ये जातो, म्हणून एस बरोबर 1 आणि सी बरोबर 0. केस 3, ए बरोबर 1 आणि बी बरोबर 0, म्हणून कॅरी बिट जनरेशन न करता सम 1 शिल्लक राहते, म्हणून एस बरोबर 1 आणि सी बरोबर 0. केस 4, ए बरोबर 1 आणि बी बरोबर 1. हा केस आउटपुट कॅरी बनवतो आणि त्या अपर बिट प्रॉपगेशनसाठी 1 बनतो, तर सम 0 जनरेट करते, म्हणून एस बरोबर 0 आणि सी बरोबर 1. हे ट्रुथ टेबल हाफ ॲडर विविध ऑपरेशन्सचा सारांश देते. आता आयसीज वापरून हाफ ॲडर सर्किट्सचे कन्स्ट्रक्शन आणि टेस्टिंग करण्याची प्रक्रिया पाहूया. त्यात पुढील स्टेप्सचा समावेश असतो. ते असे आहेत. चरण 1, कॉम्पोनंट्सची तपासणी करा आणि ब्रेडबोर्ड सेट करा. चरण 2, दोन्ही आयसी पॉवर पिन +5 व्होल्ट आणि ग्राउंडशी कनेक्ट करा. चरण 3, इनपुटसाठी वेगवेगळ्या लेव्हल्ससाठी स्विच अटॅच करा. चरण 4, आयसीचे दोन्ही आउटपुट एका एलईडीला रेझिस्टरसह कनेक्ट करा. चरण 5, स्विच टॉगल करून सर्किट टेस्ट करा. आणि चरण 6, रीडिंगचे निरीक्षण करा आणि रेकॉर्ड करा. आता प्रत्येक चरण तपशीलवार पाहूयात. एकदा आपण रेडी झाल्यावर सर्व आवश्यक कॉम्पोनंट्स कलेक्ट करा आणि ते चांगल्या कामाच्या स्थितीत असल्याची खात्री करण्यासाठी ते चेक करा. यामध्ये 7400 आणि 7486 IC, ब्रेडबोर्ड, पॉवर सप्लाय, टॉगल स्विचेस, रेझिस्टर्स आणि LED या दोन्हींचा समावेश असतो. हे टास्क करण्यासाठी डिजिटल ट्रेनर किट आणि डिजिटल ट्रेनर किटवरील आवश्यक सर्व सेक्शन चेक करा. 7400 आणि 7486 IC, ब्रेडबोर्ड आणि कंट्रोल टॉगल स्विच, रेझिस्टर आणि LED या दोन्हीच्या अटी देखील सुनिश्चित करा. एकदा तुम्हाला सर्व काही मिळाले की ब्रेडबोर्डवर दोन्ही IC घट्टपणे माउंट करा. संदर्भासाठी आपण सर्किट डायग्राम वापरू शकता. ट्रेनर किटचा +5 व्होल्ट पॉवर सप्लाय ब्रेडबोर्डच्या
पॉझिटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट करा. पुढे दोन्ही ICचा 14वा पिन +5 व्होल्ट पॉवर सप्लायला कनेक्ट करा. नंतर ट्रेनर किटचे ग्राउंड ब्रेडबोर्डच्या नेगेटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट करा. पुढे दोन्ही ICचा पिन क्रमांक 7 ग्राउंडशी कनेक्ट असल्याची खात्री करा. XOR गेटचा पिन 1 स्विच S1 ला कनेक्ट करा. आणि XOR गेटचा पिन 2 स्विच 2 शी कनेक्ट करा. NAND गेटचा पिन 1 स्विच S1 ला कनेक्ट करा. NAND गेटचा पिन 2 स्विच S2 शी कनेक्ट करा. XOR गेटचे आउटपुट 7486 ICचा पिन 3 बेरीज देते. XOR गेटचा आउटपुट पिन 3 LED इंडिकेटरशी कनेक्ट करा. यामुळे आपल्याला बेरीज मिळेल. कॅरी मिळवण्यासाठी पहिल्या NAND गेटचे आउटपुट 7400 ICचा पिन 3 दुसऱ्या NAND गेटच्या इनपुटशी 7400 IC मधील पिन 4 आणि 5 ला कनेक्ट करा. IC 7400 चा पिन 3 आणि पिन 5 एकमेकांशी कनेक्ट करा. दुसऱ्या NAND गेटचे आउटपुट पिन 6 वरून घेतले आहे आणि LED इंडिकेटरशी कनेक्ट केलेले असते. यामुळे आपल्याला कॅरी मिळेल. ट्रुथ टेबलमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही टेस्ट करा. त्या लॉजिक लेव्हलनुसार स्विचेस 5 व्होल्ट लॉजिक हायसाठी आणि 0 व्होल्ट लॉजिक लोसाठी दरम्यान टॉगल करू शकता याची देखील खात्री करा. तुम्ही पॉवर अप करण्यापूर्वी आपले असेंबल गेट सर्किट चेक करा. सर्व काही चेक केलेले असताना 5 VDC सप्लायवर स्विच करा. S1 आणि S2 स्विचेस ऑपरेट करून टेस्ट सुरू करा. कॉम्बिनेशनच्या प्रत्येक स्टेपसाठी LEDsच्या स्टेटसचे निरीक्षण करा. जेव्हा स्विच S1 सेट लो केला जातो आणि स्विच S2 सेट लो केला जातो तेव्हा सम LEDचे आउटपुट ऑफ आणि कॅरी LED ऑफ असावे. जेव्हा स्विच S1 सेट लो केला जातो आणि स्विच S2 सेट हाय केला जातो तेव्हा सम LEDचे आउटपुट चालू केले पाहिजे आणि कॅरी LED ऑफ केले पाहिजे. जेव्हा स्विच S1 सेट हाय केला जातो आणि स्विच S2 सेट लो केला जातो तेव्हा सम LEDचे आउटपुट चालू केले पाहिजे आणि कॅरी LED ऑफ केले पाहिजे. जेव्हा स्विच S1 सेट हाय केला जातो आणि स्विच S2 सेट हाय केला जातो तेव्हा सम LEDचे आउटपुट ऑफ केले पाहिजे आणि कॅरी LED ऑन केले पाहिजे. हे आपल्याला या सत्राच्या समाप्तीकडे घेऊन आले आहे. या सत्रात आपण शिकलो हाफ ॲडर सर्किटचे कन्स्ट्रक्शन, ICs वापरून ट्रूथ टेबलसह पडताळणी आणि हाफ ॲडर सर्किटच्या ऑपरेशनबद्दल परिचय. पाहण्यासाठी धन्यवाद. आपण पुढील सत्रामध्ये लवकरच भेटूयात.